बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 17. काही वेळानं महादेवनं नीरवच्या मनगटाला घट्ट पकडून आणून साहेबांच्या समोर उभं केलं. नीरवची आई पंचायतीच्या बाहेर थांबली. पोलिसांना पाहून नीरव उभ्या जागीच लटपटू लागला. तेवढ्यात गंगारामनं पण विजयला आणून साहेबांच्या समोर उभं केलं. विजय पण पोलिसांना पाहून फार घाबरला. शाळेला जायची वेळ झाल्यामुळे दोघांनीही शाळेचे ड्रेस घातले होते. पोलिसांना पाहून दोघांचीही पाचावर धारण बसली. घाबरल्या अवस्थेत ते थरथरत सावधान स्वरूपात उभे राहिले. त्या दोघांना पाहताच पाटलांचं पित्त खवळलं, पण मनातला राग आवरून धरून ते त्यांच्याकडे रागानं पाहत बसून राहिले. साहेबांनी दोघांनाही दमात घेऊन प्रश्न विचारले. घडलेल्या घटनेबद्दल व संजय आणि उमेशबद्दल त्यांच्याकडनं सर्व माहिती घेतली. दोघांनीही थरथरतच उत्तरं दिली. सगळं खरं खरं सांगितलं. त्यांचं वय लक्षात घेता ते खोटं बोलत आहेत असं साहेबांना वाटलं नाही. तसं त्यांनी पाटलांच्या कानात सांगितलं. आता या वेळेला मी तुम्हाला सोडून देतो, पण येथून पुढे जर कोणाच्या विहिरीत पोहायला गेलेलं समजलं तर दोघांना पण पोलीस ठाण्यात नेऊन या दांडक्यानंच फोडून काढतो की नाही बघा. साहेबांनी हातातील काठी दाखवत त्यांना असा हाग्या दम भरला, जायला सांगितलं. सुटलो एकदाच असं मनातल्या मनात म्हणत दोघेही बाहेर गेले. एका पोलीस शिपायानं सर्व माहिती आपल्या रजिस्टरमध्ये लिहून घेतली. पाटील, तुमच्या पोरांच्या वर्गातल्या सगळ्या पोरांजवळ चौकशी केली का? साहेबांनी पाटलांना विचारलं. साहेब, सगळीकडे चौकशी करून बघितली. प्रत्येक गावात जाऊन चौकशी केली, खरं त्यांचा कुठंच पत्ता लागायला नाही हो. बरं, तुम्ही तुमच्यापर्यंत चौकशी करीत राहा. आम्ही आमच्यापर्यंत तपास चालू ठेवतो. तुमच्या मुलांचे फोटो असतील तर आम्हाला द्या. वैला संकट काढलेला आमचा सगळ्यांचाच एक फोटो आहे. त्या फोटोत आमची दोन्ही बी पोरं आहेत. आमच्याजवळ त्यांचा दुसरा वेगळा फोटो नाही साहेब. त्या फोटोतून मुलांचे फोटो वेगळे करा व ते मोठे करून आम्हाला द्या. तालुक्याच्या ठिकाणी करून मिळतील बघा. बरं ठीक आहे साहेब, मी त्यांचं फोटो मोठं करून आणतो आणि तुम्हाला आणून देतो. तेवढ्यात हिडकल धरणाबद्दलची मनात आलेली शंका शामरावानं पाटलांच्या कानात हळूच सांगितली व त्याबद्दल साहेबांकडे चौकशी करायला सांगितलं. शामरावनं सांगितलेलं ऐकून पाटील ही मनात हबकून गेले. त्यांच्याही मनात धडकी भरली, कारण त्यांनीही तशा चर्चा बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकल्या होत्या. साहेब, कर्नाटकात हिडकल गावाजवळ ते धरण बांधत्यात, त्या धरणाच्या आराला द्याला बारक्या बारक्या पोराशनी घेऊन धरून नेत्यात असं आम्ही ऐकलं. या आमच्या पोराशनी तिकडे तर कोणी धरून नेलं नसेल ना? पाटील, तसं काहीच नसतं. लहान मुलांना धरणाच्या आराला कसं देतील? त्यासाठी बकरे कोंबडे आहेतच की. हा हा असला गैरसमज काढून टाका डोक्यातून. साहेब असं बोलल्यावर पाटलांची व सर्वांची शंका काहीशी दूर झाली. बरं पाटील, चलतो आम्ही आता. आमचा तपास आम्ही चालूच ठेवतो. कुठून काही बातमी समजलीच तर तुम्हाला आम्ही कळवतो. पण मुलांचे फोटो तेवढे आणून द्या, त्यामुळे तपासाला गती मिळेल. देतो साहेब, जावा तुम्ही. खरं काय बी करून आमच्या पोरासनी तेवढं हुडकून काढा बघा. अहो, आमचं कामच आहे ते, असं म्हणत साहेब जीपपर्यंत चालत गेले. त्यांच्यासोबत दोघे पोलीस आणि पाटील व सहकारीही चालत गेले. नंतर साहेब व पोलीस शिपाई जीपमध्ये बसून निघून गेले. संगीता व सुनीता जेवण बनवून व हॉस्पिटलचा डबा सुभाषकडे देऊन निघून गेल्या होत्या. शांताला सोबत मिळावी म्हणून म्हातारी शारूबाई तिच्याजवळ येऊन बोलत बसली होती. घरी आल्यावर सर्वजण एकत्र बसून पोरं कुठं गेले असतील यावर सविस्तर चर्चा करू लागले. सगळेच भांबावलेले. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळे कयास. शक्य अशक्यतेनं भरलेलं कल्पना विश्व ढवळून निघू लागलं.
जो तो वेगवेगळा विचार मांडू लागला. पर्यायावर विचार विमर्श सुरू झाला. गडहिंग्लज, आजरा, चंदगड हे एकमेकांना लागून असले कोल्हापूर जिल्ह्यातले तालुके. या तालुक्यांच्या ठिकाणी पोरं गेले असतील असं काही जणांना वाटत होतं. तर पोरं कोल्हापूरला गेले असतील असं महादेवाला वाटत होतं. सर्वजण असं बोलत असलं ऐकून शांताच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं. तिच्या अंगावर काटा येत होता. सर्वांचे विचार पाटलाने शांतपणाने बसून ऐकले. साहेबांनी समजावून सांगून पण शामरावच्या मनातनं हिडकलचं धरण काही केल्या जात नव्हतं. कारण या गावातलं पोरगं धरून नेलं, त्या गावातलं पोरगं नाहीसं झालं, अशा बातम्या वाऱ्यावरनं उडत उडत सर्वांच्या कानावर येऊन थडकत होत्या. हिडकलच्या आसपासच्या विभागातल्या गावामधनं सगळ्यांच्या तोंडात हाच विषय चर्चेला जात होता. सगळीकडे हिडकलच्या धरणाची दहशत पसरली होती. न राहून शामरावनं मनातली भीती परत एकदा पाटलांना बोलून दाखवली. ते ऐकून तर शांताला मेल्याहून मेल्यासारखं झालं. तिचं संपूर्ण अंग शहारून गेलं. अंगाला कापरा सुटला. हे जर खरं असेल तर 3 दिवस आणि 3 रात्री पोरांचा हाल झाले असतील. जेवण पाण्याविना ते तळमळले असतील. आमच्या आठवणीनं व्याकुळ होऊन रडले असतील. धरणाच्या भिंतीत घालताना त्याने आई आबा म्हणून टाहो फोडला असेल. आता आपली पोरं आपल्याला परत कधीच दिसणार नाहीत या विचारानं ती मोठ्यानं रडू लागली. शारूबाईनं व तिच्या आईनं समजावून सांगून तिला शांत केलं. शामरावनं सांगितलेलं ऐकून पाटलांची ही शंका बळावली. धरणाकडे जाऊन पोरांची चौकशी करायची ठरलं. सगळे सहकारी आपापल्या घरी जाऊन जेवून परत आले. पाटील बंधूही जेवले. महादेवनं सुभाषला बोलवून आणलं. हॉस्पिटलमध्ये डबा देऊन सुभाष परत आला होता. गाडी आल्यावर सर्वजण गाडीत बसले. पाटलांनी सांगितल्याप्रमाणे गाडी हिडकल धरणाच्या दिशेनं धावू लागली. सह्याद्रीच्या कुशीतनं उगम पाहून चंदगड तालुक्यातल्या डोंगर दऱ्यामधनं वाहत आलेली व नंतर कर्नाटक राज्यात प्रवेश करून खळखळून वाहणारी घटप्रभा आणि महान साहित्यिक स्व रणजित देसाई यांच्या कोवाड या गावाला बिलगून संत वाहणारी ताम्रपर्णी, या 2 नद्यांचा अपूर्व संगम घडून व पुढे घटप्रभा हेच नाव धारण करून कर्नाटक राज्याची भूमी सुजलाम सुफलाम करीत वाहणाऱ्या जीवनदायिनीवर धरण बांधलं जात होतं. रस्त्यावरनं जाताना उजाड व खडकाळ माळावर बांधलेलं धरणग्रस्त विस्थापितांची घरं सर्वजण पाहत चालले होते. रस्त्याच्या उजव्या बाजूला थोडंसं दूरवर मोठमोठ्या हिरव्या गार झाडांची विडी वाकडी रांगच्या रांग दिसत होती. लाखो एकर जमीन पिकवणारी, लाखो जीवांचा आश्रय देणारी व लाखो जीवांची तहान भागवणारी ती घटप्रभाच होती. दोन्ही तीरावर तिच्याच अमृतावर पसरलेल्या प्रचंड वृक्षांच्या घनदाट सावलीत वेडी वाकडी वळणं घेते खळखळून वाहत होती. गाडी हायवेला लागून हत्तरगी गाव पाठीमागं पडलं. पुढं गेल्यानंतर बांधकाम चालू असलेल्या हिडकल धरणाकडे सुभाषनं गाडी वळवली. धरण आल्यावर धरणाच्या गेटच्या एका बाजूला त्यानं गाडी थांबवली. सिमेंट, खडी, वाळू व सळ्यांची वाहतूक करणारे मोठे मोठे ट्रक व ट्रेलर धुळा उडवत ये जा करीत होते. गाडीतनं सर्वजण उतरले. सगळ्यांनी दूरवर नजर फिरवली. दूरवर पसरला धरणाचा आवाका पाहून सर्वजण थक्क झाले. घटप्रभेचं पाणी अडवण्यासाठी बांधली जाणारी प्रचंड भिंत पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त आश्चर्य उमटलं. या अफाट निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन झटणाऱ्या हातांना पाहून मृत्तिकेचा एक एक कण तोंडात घेऊन धावपळ करीत वारूळ बांधणाऱ्या मुंग्यांची त्यांना आठवण झाली. शेकडो कामगार अहोरात्र घाम गाळत होते. उन्हात तान्हात आपलं रक्त आटवत होते. एका प्रचंड योजनेला आकार देत होते. सुजलाम सुफलाम त्याचं द्योतक बनणारं हिडकलचं धरण एक आश्चर्य बनून उभारू पाहत होतं. घटप्रभेच्या अमृतावर एक नंदनवन फुलवू पाहत होतं. जीवनाचं एक अखंड स्रोत बनू पाहत होतं. पिढ्यानपिढ्यांचं वैभव व गौरवस्थान बनू पाहत होतं. गेटवर सुरक्षा रक्षक खडा पहारा देत होते. त्यांच्यापैकी एका सुरक्षा रक्षकाजवळ पाटलाने हात जोडत सर्व हकीकत सांगितली व साहेबांना भेटण्याची परवानगी मागितली. या सगळ्या अफवा आहेत. अशा अफवावर विश्वास ठेवू नका असं त्यानं समजावून सांगितलं. पण यांना जर साहेबांना नाही भेटवलं तर त्यांच्या डोक्यात जी शंका आहे ती तशीच घोळत राहणार. त्यांच्या मनातल्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. नाहीतर ही शंका घेऊन हे बिचारे कुठे कुठे फिरतील कोण जाणे. मी सांगितलं तर यांचा विश्वास बसणार नाही. सोनारानेच कान टोचले पाहिजेत असा विचार करून दोघांच्या नावचा गेटपास बनवून देऊन त्यांना आत सोडला आणि साहेबांचं ऑफिस कुठं आहे ते त्यांना बोर्ड करून दाखवलं.
पाटलांनी त्यांचे हात जोडून आभार मानले. नमस्कार साहेब, मी रामराव पाटील, यमेवाडी गावचा पोलीस पाटील आहे मी. ऑफिसचा दरवाजा ढकलून आत गेल्यावर साहेबांना हात जोडत पाटील बोलले. श्यामरावानं पण हात जोडून नमस्कार केला. नमस्कार नमस्कार, या की हो पाटील. साहेब कन्नड भाषेच्या वळणावर मराठी बोलू लागले. त्याने हाताने इशारा करून त्यांना समोरच्या खुर्च्यावर बसण्याचा इशारा केला. पाटील, तुम्ही इकडं कसं काय आलात म्हणता हो मी? खुर्चीवर बसल्यावर साहेब त्यांना बोलले. साहेब, पोरासनी धरून आणून धरणाच्या भित्तीत घालत्यात असं ऐकलंय आम्ही. आमच्या भागातल्या सगळ्या गावातनं ह्याच विषयाची चर्चा चालू आहे बघा. खुळा आहे की काय हो पाटील तुम्ही? हे सगळं अफवा असतं की हो, आणि काय तर. तुम्ही कसं काय ह्याच्यावर विश्वास ठेवता म्हणतो मी? पोरं घालून जर धरण टिकलं असतं तर दगड खडी सिमेंटनी सगळ्यांची काय गरजच लागली नसती की हो पाटील. ते बी बरोबर आहे म्हणा तुमचं. खरं धरणाच्या आराला जीव द्यायला लागतो या म्हणतात ना. अहो, कोंबड्याचा किंवा बकऱ्याचा जीव देतात बघा, तो तर धरणाच्या पायाभरणी दिशीच दिला. ती पण एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे बघा. साहेब, 4 दिवस झालं आमची दोन्ही बी पोरं कुठं तरी हरावल्यात हो. आम्ही लई कुठं कुठं फिरून त्यासनी हुडकलं, खरं ते कुठंच गावायला नाहीत. त्यासनी धरून इकडं आणलं असेल अशी आमच्या मनात शंका आली, म्हणून आम्ही लई लांबनं चौकशी करायला इकडं आलो होतो. पाटलाने हात जोडून सांगितलं. पाटील, तुम्ही म्हणताय तसं काय बी नसतं. तुमचा काहीतरी गैरसमज झालं बघा. धरणाबद्दलची तुमच्या मनातली शंका बिलकुल काढून टाका आणि तुम्ही दुसरीकडे कुठंतरी जाऊन हुडका की हो. तुमच्या पोरासनं म्हणतो मी. आणि अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका म्हणून सांगा बघा सगळ्यासनी. साहेबांनी दोघांना असं बरंच काही समजावून सांगितलं. त्यांचं बोलणं ऐकून ते गंभीर झाले. पोरांना कुणीही इकडं पकडून आणलेलं नाही अशी दोघांनाही खात्री झाली. लोक काही पण बोलतात. एकाच्या तोंडातनं दुसऱ्याच्या तोंडात जातं, दुसऱ्याच्या तोंडातनं तिसऱ्याच्या, असं करीत सगळीकडं अशा अफवा पसरतात. असा विचार करून त्यांनी साहेबांना हात जोडत रामराम केला व ऑफिसमधनं बाहेर आले. गेटवरच्या सुरक्षा रक्षकाला पण त्यांनी हात जोडून रामराम केला व तिथून निघून आले. परत येताना वाटेत पुन्हा हत्तरगी गाव लागलं. चहा प्यावासा वाटला म्हणून पाटलांनी सुभाषला गाडी थांबवायला सांगितलं. हत्तरगी एस टी स्टँडच्या बाहेर असल्या एका टपरीवर भजी व चहा चांगला मिळतो हे सुभाषला माहीत होतं. त्यानं तिथं नेऊन गाडी थांबवली. सगळेजण गाडीतनं उतरून चहा प्यायले व नंतर गावच्या रस्त्याला लागले. गावात पोहोचायला संध्याकाळ झाली. पोरांना जर धरणात घालायला कोणीतरी पकडून नेला असेल तर मालकनी थोरलं दीर काही पण करून त्यासनी सोडवून आणतील या आशेवर शांता डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट पाहत बसली होती. पण सर्वजण घरी आल्यावर पोरं मिळाली नाहीत असं त्या माऊलीला जेव्हा समजलं तेव्हा तिचं संपूर्ण अवसानच गळलं. भीतीनं तिच्या पोटात खड्डा पडला. पोरं मिळाली नाहीत म्हणजे खरोखरच आता आपल्या पोरासने धरणाच्या आराला दिला असणार असं समजून ती कोलमडून जमिनीवर पडली. गेले 4 दिवस मुलांच्या काळजीनं व्यवस्थित झोप व जेवण नसल्यामुळं अगोदरच ती खूप अशक्त झाली होती. अगं शांता, काय झालं तुला? असं म्हणतच तिची आई घाबरून तिला उठवायला गेली. तेवढ्यात श्यामराव तिच्याकडे धावला. तिला हलवून त्यानं बोलावायचा प्रयत्न केला. तिच्यामध्ये बोलायची सुद्धा ताकद उरली नव्हती. महादेवनं गडबडनं जाऊन चौगले डॉक्टरांना बोलावून आणलं. शांताला असं कशानं झालं असेल याची कल्पना चौगले डॉक्टरांना आली, कारण पाटलांच्या घरात घडत असलेल्या सर्व घटनांची पूर्ण माहिती त्यांना होती. येताना ते बॅगेतनं सलाईन घेऊनच आले. घरात आल्या आल्याच त्यांनी शांताला तपासलं व लगेचच तिला सलाईन लावलं. सलाईन लावल्यावर माणसाच्या अंगातला अशक्तपणा जाऊन ताकद येते हे सर्वांना माहीत होतं. घाबरण्याचं काहीच कारण नाही. अशक्तपणामुळे चक्कर आले आहे. सलाईन लावला आहे, बरं वाटेल, काही काळजी करू नका. काहीही गोळ्या देतो, त्या जेवल्यावर गरम पाण्याबरोबर घ्यायला सांगा. त्यामुळे झोप चांगली लागेल. झोप मिळाली की यांना चांगलं बरं वाटेल. सलाईन संपत आल्यावर मला येऊन सांगा, डॉक्टरांनी सांगितलं.
संगीताला व सुनीताला ही बातमी समजली. शेताकडनं आल्या आल्या त्या शांताच्या घरात आल्या. त्यांना पाहता शांताला रडू कोसळलं. तिला समजावून सांगून व तिच्याबरोबर चांगलं चांगलं बोलून त्यांनी तिला आधार दिला. त्या आल्यामुळं शांताला थोडासा मानसिक आधार मिळाला. शांता चक्कर येऊन पडल्यावर पाटलांच्या मनावरचा ताण जास्तच वाढला. संगीतानं व सुनीतानं सगळ्यांना चहा करून दिला व त्या जेवणाच्या तयारीला लागल्या. सलाईन संपत आल्यावर महादेवनं डॉक्टरांना बोलावून आणलं. सलाईन काढल्यावर गोळ्या वेळेवर घ्यायला व काळजी घ्यायला सांगून डॉक्टर निघून गेले. सकाळपासून सोबत असली सर्व मंडळी आपापल्या घरी गेली. शांताला आता बरं वाटू लागलं. धरण बांधणाऱ्या साहेबांनी जे सांगितलं होतं ते सर्व शामरावानं तिला शांतपणे बसून समजावून सांगितलं. रात्रीचे 8 वाजले. जेवण तयार झालं होतं. संगीतानं आणि सुनीतानं सगळ्यांना जेवायला वाढून हॉस्पिटलला न्यायचे डबे भरून पिशवीत घालून ठेवले व त्या घरी गेल्या. सर्वांनी जड मनानं 4-4 घास पोटात ढकलले. तेवढ्यात रात्री 8:30ला येणाऱ्या एसटीचा आवाज आला. पाठोपाठ ज्योतिबा शामरावाच्या घरात गडबडनं आला व कमळाबाईची सासू वारलेल्याचा निरोप दिला. ज्योतिबा गडिंग्लजला काही कामानिमित्त गेला होता. वस्तीच्या गाडीनं परत येताना उंबरवाडीच्या स्टँडवर त्याला हा निरोप मिळाला होता. बातमी ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटलं. शामरावला उंबरवाडीच्या स्टँडवर उतरवायचं आणि हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर सुभाषला परत पाठवून देऊन उंबरवाडीच्या स्टँडवर येऊन थांबायला सांगायचं. म्हातारीवर अंत्यसंस्कार झाल्यावर त्याच गाडीतनं शामरावानं गावाकडं परत यायचं असं ठरलं. जेवणाची पिशवी उचलून दोघंही गाडीत जाऊन बसले. गाडीत बसल्यावर पाटलांनी सुभाषला तसं समजावून सांगितलं. ठीक आहे असं म्हणत सुभाष आपलं गाडी चालवायचं काम करू लागला. पाटील बंधू डोळे मिटून निर्माण झाल्या परिस्थितीवर विचार करीत गप्प बसून राहिले. दोघांचंही मन दुःख आणि तणावानं भरून गेले होतं. त्यांच्या जीवनात निर्माण झालेल्या दुःखासमोर म्हातारे मेल्याचं दुःख त्यांना काहीच वाटलं नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.